हे पाय, आजही हिनं स्वयंपाक नाही केला. हे करून का राहिली मग? हा, आता हे त्या कमऱ्यातच राहते का पडून? आली तेव्हाची, आता वाजले किती? 11 वाजले, तर स्वयंपाकाचा ठिकाण नाही, अजून काहीच नाही. इथं पोटामध्ये भूक लागून गेली. इथं काय तर नाटक होय. आता पण माईच्या घरी राहिली पडून, आता घरी आली तर आपला कमरा नाही सोडून राहिली. काय काय नाटक चालू आहे? आता अशी कशी बिमार पडली आहे? येता येता बिमारच पडून जाते का? हिच्या कामं करायला जीवावर येते म्हणून हे बिमार पडते. काढतोच आता हिची वाली. कसं नाटक आहे हिचं करणं तर. इले तर मी परेशान होऊन गेली, लय परेशान होऊन गेली मी. आता एवढं माझा दिमाग खराब होऊन राहिलं ना, इले त्याच्यापेक्षा इले ठेवतच नाही. आता हाकलतोच इले घराच्या बाहेर. आता आली तेव्हाचे 2-4 दिवस होऊन गेले. आली तर आता पडूनच आहे बिस्तऱ्यावर. आता पडूनच राहीन तशी बिस्तऱ्यावर. आता काही येणार नाही ते किचन मध्ये. सारं घरातलं काम मीच करून राहिली. गेली तर मस्त चांगली थाटा बाटानं जाते आणि तिकून येते तर आली घरात बिमार पडते काम पाहून. सांगतोच आता हिची कायची बिमारी होय ना, कोणती बिमारी होय, हिची बिमारीच निघत काय. मायच्या घरी जाते सुख घ्यायला आणि तिकून येते ना बिमार पडते काय? तिकून चांगली ताजी तवानी, इकूनही जाते ताजी तवानी आणि काय ना बिमार पडून राहिली आहे. काय काय झालं हिले पाहतोच आता. हिची बिमारीचा इलाजच लावतो आज मी. सुनबाई, सुनबाई, बापरे काय सनसन गरम गरम लागून राहिलं. असं वाटते खालीच झोपतो मी. खालीच झोपूशा वाटून राहिलं मला. खरंच खालीच झोपतो आता मी. सुनबाई, सुनबाई, काय म्हणता सासूबाई? तू 3-4 दिवसापासून बिस्तऱ्यावरच पडली आहे. अशी काय बिमार पडली? काय बिमार पडली? तू मायच्या घरी गेली तर रचा तिथं कामं करतं. तिथं बिमार नाही पडत. इथं आल्यावर तू अशी कशी बिमार पडतं? आणि काय झालं तुले? थांब आता तुझ्या मायलाच फोन लावतो. बिलकुल तू राहू नको माया घरी आता. माया पोराची जिंदगी खराब केली तूनं. काम नाही, धंदा नाही, काहीच नाही करत. कायसाठी आली? आयता खावायला आली का? सारं घरातलं काम मी करून राहिली. पडे सारे दिवसभर त्या बिस्तऱ्यावर पडून राहिली. काय बिमारी झाली काय नाही तर? अहो सासूबाई, सणान ताप आला मले. लय अंग गरम लागून राहिलं. रात्री तर जेवली ना, कायची बिमार पडली? कायची बिमार पडली? सांग तू काय बिमारी आहे तर. मग तुझ्या माईनं दवाखान्यात नाही नेलं तुले बिमार पडली तर? सासूबाई, तिथं नाही बिमार पडली. इथं आल्यावर तुमच्या घरी येऊन बिमार पडली. तिथं नाही पडली. आल्याबरोबर काय तू कामालाच लागली काय? तू सांग, तू आली तेव्हाची काय काम केलं? कोणतं काम केलं तर तू बिमार पडली? का तुले या घेऊन वावरात पाठवलं का उन्हात पाठवलं तुले? सांग, तू सांग. हे कायचे नाटक होय तुये? मले शहाणपणा शिकू नको, समजली काय? ते तुले सुखच पाहिजे ना. थांब आता तुझे सुखच काढ तुम्ही. आता माझ्या पोराची जिंदगी खराब करून ठेवली तूनं. अहो सासूबाई, अहो नका लावू आईले फोन. हॅलो, काय म्हणते? तुमची पोरगी बिमार पडते, तुमच्या पोरीला घेऊन जा. नाही पाहिजे ते माझ्या घरी नाही पाहिजे. बिमार पडते, सारे कामं मी करून राहिली, ते हमेशा बिमार पडते. तुमची पोरगी एकदम नाजूक आहे, नाजूक फुलावानी. फुलाले कसं ऊन लागते तर चिमून जाते, तशी तुमची पोरगी आहे. तर तुमच्या पोरीला घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा. घेऊन जा, नाही तर एखाद्या तिजोरी ठेवा, नाही तर एखादी काचाची हे असं ना तर गुडियासारखं तिले त्या काचामध्ये ठेवा. माया घरी खूप कामं होते तिले, तर कामाच्या आहे ना बिमार पडून राहिली ते. आली तेव्हाची बिस्तरा पकडू नाही. कोणते कामं करून राहिली तुम्ही सांगा? कोणते कामं करून राहिली ते? बाई, तुम्ही जास्त बोलू नका. बिमार पडली असन म्हणून मला कालच सांगितलं तिनं. बिमार पडली आहे तर तिला दवाखान्यात घेऊन जा ना. तुम्ही मला सांगा, तुमच्या घरी येते तर बिमार नाही पडत, माझ्या घरी ये नाही तर कामं पाहून बिमार पडते. एक दिवस राहते चांगली आणि दुसऱ्या दिवशी बिमार पडते. म्हणजे कामं पाहून बिमार पडते काय? मग कामं नाही करायचे तर मग एखादी मोलकरीण पाठवून द्या. पैसे तुम्ही देत जा त्या मोलकरीणचे. एवढं तिच्यानं काम नाही होत तर मग लग्न नाही करून देते. कायले पोराबाराची जिंदगी खराब केली? हे म्हणतो बा मी. तुमच्या पोरीले कामं धंदे नाही पाहिजे तर मग तुमच्या घरी ठेवा ना. समजून घ्या लागते. आता माहीतही 2 सून आहे. हो, मान्य करतो. तुमच्या इथंही 2 सून आहे तर तुम्हीच करता काय? त्या बिस्तऱ्यावरच पडून राहते काय? कामं तुम्ही करता का त्या करते? तुम्हीच सांगा आता, तुम्हीच बोला. नाही तसं नाही. कधी त्या बिमार पडल्या तर मी करतो, नाही तर मग त्या करते. तर काय तुमच्या सुना 12 महिने बिमारच पडत राहते काय? नाही ना, काम तर करते ना. बिमार 1 दिवस 2-3 दिवस बिमार राहतील, ठीक आहे. ताप जर कोणाला येते
तुमची पोरगी ये नाही घरात बिमार काऊन पडते? लग्न झालं तेव्हाच तिचं तेच नाटक चालू आहे. घरात आली का बिमार पडली, माहेरी गेली का ठीक होऊन जाते. असं काय कारण आहे? तर मला हे सांगा, तुमच्याच घरी आल्यावर काऊन माई पोरगी बिमार पडते ते सांगा मला. मला जास्तीचे भाषण देऊ नका. माया पोरीले तुमच्या घरी आल्यावर काऊन बिमार पडते? तुम्ही काही दिलं असन तिले. माया घरी आल्यावर ते ठीक होऊन जाते, म्हणजे बिमार नाही पडत. माया घरी चांगली राहते. तुमच्याच घरी काऊन पडते बिमार? तुम्ही काय दिलं तिले? तुम्ही टेन्शन देता तिले, म्हणून माई पोरगी तिथं आल्यावर बिमार पडते. घेऊन जा तुमची पोरगी. मला आता माझ्या संगत जास्त बोलू नका, भांडण करू नका. इन बाई घेऊन जा तुमची पोरगी. तिला कामं करायचे नाही. मी काही दिलं काय काय बोलून राहिला तुम्ही मला? हा, तुमच्या तोंडाले जिबीले काही हाड आहे का नाही? काय काय बोलून राहिला तुम्ही? हा, म्हणजे काय जड्या बुट्या देऊन राहिलो का आम्ही? आम्हाला म्हणजे ती बिस्तऱ्यावर पडून राहीन तर मला चांगलं वाटन काय? हा, म्हणजे बिस्तऱ्यावर पडून राहिली पाहिजे म्हणून मी तिला जडी बुटी देतो काय? म्हणून तिला बिमार पाडतो काय? आणि कायचं टेन्शन देऊन राहिलो तिले? कोणतं काम करायला लावतो? घरातलेच काम आहे ना? का विगिरा घेऊन वावरात पाठवून राहिली? निंदान खुरपण करायला पाठवून राहिली का तिले? तुम्हीच सांगा, कोणतं काम आहे इथं? झाडू पोछा इन बिन 3 जणाचे काम. तुम्हीच सांगा. 3 जणाचे काम तिच्यानं होत नाही. हे पोरगी वय रच रच पोरी बारीक कामं करते. हो, रच रच कामं करते. तुमच्या सुनाई म्या पाहिल्या. तुमच्या सुना कशा रच रच काम करते का नाही करत? हा, माया पोरीले कम जास्त झालं ना, तुम्ही आहे ना मी आहो. अशी कशी ते तिथं आल्यावर बिमार पडते? मै तर ठीक राहते. तुमच्या घरी आल्यावर कोण बिमार पडते? तुम्ही तिले टेन्शन देता, मारहाण करता, म्हणूनच नाही माई पोरगी बिमार पडते. सबूत दाखवा ना. काही तिले कधी मारलं? कधी मला टाइम सांगा. कधी मारलं आणि काय त्यासाठी मारलं सांगा मला. हो, आणि कोणतं तिला टेन्शन देऊन राहिलो? मग बिना टेन्शन बिमार कशी पडणार आहे पोरगी? तुम्हीच सांगा. आता आमच्या घरी येते तर सुख भेटते तिले. कामं धंदे नाही, काही नाही, टेन्शन नाही, काही नाही. मग आमच्या घरी चांगली राहते. तुमच्या घरी आली का म्हणजे काऊन तुम्ही टेन्शन देता तिले? हा, बोलत चालत राहता. विचारा ना तिले विचारा. अंजलीले विचारा, कोण मारते कोण बोलते तिले विचारा. हा, आणि आपली पोरगी घेऊन जा. या लवकर ना, आपली पोरगी घेऊन जा. तशी मी साधेच कामं करतो, मग मीच कामं करतो. त्याच्यापेक्षा तुमच्या पोरीला घेऊन जा. माया पोराले दुसरी ढूंढून देईन. हा, दुसरं लग्न करून देतो माया पोराचं. पण ह्या इले ठेवत नाही मी. माया पोराची जिंदगी खराब केली तुम्ही लोकांनं. काय न खराब केली? काय न खराब केली? हे अशी बिमार राहते ना म्हणून. हा, बिमार होती इथे. आम्हाला सांगितलं नाही, लपून ठेवले. आणि आता बिमार पडून राहिली ते. हा, तिले काही ना काही आहे. हो, काही ना काही बिमारी आहे तिले. तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. आणि हे पोरगी माया पोराले बिमार पाडायची वय. हा, तुम्ही लावा, तुम्ही दुरुस्त करा. मला काही सांगू नका. बस माया पोराचा पिच्छा सोडून द्या. झालं, इथंच गोष्ट खतम. मी काय करू? मी बिमारच पडून जातो. मी काय करू? मी येईले बोलते सगळे. सारं तमाशा होऊन राहिला. फक्त 2-3 दिवसच झाले मी काम नाही केलं, नाही तर मी काम करतो. काय झालं? एवढ्या घाईने मध्ये वावरातून बोलावलं, काय झालं? अहो, आपली अंजली बिमार पडली म्हणते. आणि तिची सासू मला म्हणून राहिली का तुमची पोरगी माझ्या घरी येऊन बिमार पडते. काही मग मी बोलले त्याले. लय बोलली. काम नाही करत, झोपून राहते, बिमार. अशी कशी बिमार पडते म्हणते. तुम्ही सांगा, इथं आपल्या घरी चांगलीच होती ना, तिथंच गेल्या बरोबर कशी काय बिमार पडणार आहे? तुम्ही सांगा. येणंच काही तर नाही दिलं. चला बरं आपल्या पोरीला पाहून येऊ. आणि काय आहे काय नाही यायचा तमाशा पाहून येऊ. चला बरं. आणि वाटलं तर घेऊन येऊ तिले. आपल्या काही धाक पोरी नाही आहे तर फालतू कम जास्त झालं काही झालं. काय करा मग? एकुलती एक पोरगी आहे. तुले पहिले सांगू का तिले काम करायचं शिकव? ऐकत नाही होती. डोक्यावर मार. माई पोरगी लाडाची आहे आणि एकुलती एक आहे. करू डोक्यावर बसवलं. हे तर तुझी गलती आहे.
तुम्ही त्या अंजलीचा बाप होय का कोणी दुश्मन होय ते? हा, बाप होय ना तुम्ही? हा, तरी तुमचा जीव कदरत नाही. डोक्यावर बसवली म्हणून राहिले. तुम्ही मला एवढं सांगा, तुम्ही चालता का नाही चालत? एवढंच सांगा मला फक्त. चाल बा चाल, त्या मतानं तू काय करतो काय नाही तू पाय बा. म्हणजे तुम्ही काहीच नाही करान काय? तिकडे पोरीले कारवास होऊन राहिली, ते सासू बोलते मारते. हा, तुम्ही काहीच नाही करान काय? उगी मुगेच बसान काय? तुमच्या पोरीचा तमाशाच पाहान काय? हा, म्हणजे ते लोक काही करतील तरी चुपचापच राहान का? तुम्ही चुपचापच ऐकून घ्यान काय? बरं बरं चाल चाल, काय आहे काय नाही, पण तू तिले थोडंसं समजाव. काम करत जा म्हणा सासूच्या घरी. चुप राहा, जास्त काही बोलू नका. चला बरं चाल. आता काय माहीत बापा, इले अजून आणते का काय? तर तुला सांगतो ना कांता, अहो हिच्या अंजलीच्या येते जीवावर कामं कराली. हा, तिची सासू पुरे कामं करते आणि हे बसली राहते बाईसाहेबा. अहो नाटक करते ये बिमाराचं. कामं पाहिले का पडली ते बिमार. आपल्या इथं सुख भेटते हातात, हे दे आणि ते दे करते. हा, पोरीले असं लाडवून ठेवलं, डोक्यावर बसवलं म्हणून तर कामं पाहिले का बिमार पडते ते. अहो जाऊ द्या ना ताई, आपल्याला काय करा लागते? त्याची पोरगी जाणे न त्या जाणे बाप्पा. आपण बोललो तर आपण वायशी होतो, आपण काहीच नाही बोलत. पण एक मानल्यानं मला अंजली ताईचं चुकते बा. हा, कामं केले पाहिजे. सासूच्या घरी आहे म्हणून काय कोणतीच सासू काय हातात नाही देत. आता पाहिलं नाही इथं, आपल्या सासूले हातात द्यावं लागते सगळं काही. आपण दोघे जणी रच काम करतो आणि ते कामच नाही करत. मग कोणती सासू एवढी सपाजून घेईन? कोणतीच नाही. मायच्या घरी राहिलं तर काही ना काही कामं तर करते ना पोरगी, पण एवढे डोक्यावर नाही बसवत. हा, हातात राणीसारखं बनवून ठेवलं आणि सासू बोलते तिकडे फोन लावते. अहो तुले समजलंच नाही. अहो अंजलीनं फोन नाही केला, तिच्या सासून होय तुमच्या पोरीले घेऊन जा म्हणते. तुले ऐकायला नाही येत होतं काय? तुझे खरंच तुझ्या ना कानं बैरी आहे हो तू. काय म्हणे त्या पोरीले घेऊन जाय आणि त्या पोरीने माझ्या पोराची जिंदगी खराब केली अशी तशी बोलली ते उलटी सीधी. मला खरंच नाही ऐकलं. हे केस आहे ना, हे कानावरून वर्त कर, ऐकू येईन तुले. ते केस कान झाकून दिले ना केस आहे ना. समजावून पोरीले आणि समजावून ना ठेवून तिथं. तुले वाटते? अहो इथं आणते तिले आणि पाय कणी इथं आणते का नाही आणत. तर इथं आणि द्या म्हणून तिच्या हातात तिच्यासाठी भजे वडे आलू चिप्स पापडन हेन ते तर बालुशाही बुंदी खाऊ घाला मग तिले. मटन चिकन अंडे खाऊ घाला मग तिले चांगलं. आणि आपल्याच मागं आहे मग थुई नाचणं. एकुलती एक ननद आहे. तूच कर मग, एकुलती एक आहे. तुला गाडी कदर येते तर तूच कर तिचं वाला, मी नाही करत. बसली राहते हातात देवाव काय? कामं नाही करू लागा. येते तर आई तर खाऊ घालन काय? कोणती ननद अशी बसून राहते? हा, येवा थोडं रच वहिनी हे करू काय, वहिनी ते करू काय? काहीच नाही, बसली राहते ना. थोडं तर काही मदत करा तिनं. तिचे कपडे धुवा ढुंगणापासून सारच करा. मायन नाही जमत, तू करत बसजो. पहा तुमच्या पोरीचे नाटक पहा कशी ढोंग करते. आ, घर सासूरवाडीत आली का ते पडली बिमार. घराले पाहून कामाले पाहून आता आल्या ना, आता घेऊन जा तुमच्या पोरीले. मी माझ्या पोराचं दुसरं लग्न करून देतो. चांगली हिच्यापेक्षा 101 पोरी माझ्या पोराले भेटते. हिच्या आहे ना सारे माझ्या पोराची जिंदगी खराब झाली. आता काही बिघडलं नाही. माझ्या पोराले आत्ता भेटते एक पोरगी. असं काय 101 भेटते काय? इथं चांगले पोरं पडले आहे, त्याला पोरी नाही भेटून राहिल्या. आणि ह्या कोणत्या याच्यातून आलाय तर याला पोरगी भेटन? हा, कोणत्या लाख मोलाचा आहे पोरगी भेटन? हा, माहीच पोरगी होत्या भेटली ना, नाही तर वन फिरले असते ना पोरीसाठी. भेटली तर काऊन चवना करून राहिले? भेटत असन तर असन पहिलेच लग्गा लागून, म्हणून तर माझ्या पोरीला असे करून राहिले. नस कायले माझ्या पोराचा लफडा राहिला असता तर कायले तुमच्या पोरीले मागतलं असतं? कायले तुमच्या घरी आलं असतं? मग बोलूनच तशा राहिल्या. आता माया पोराला 101 भेटते तर तुमच्या पोराला 101 भेटते तर माया पोरीला बी 101 भेटते. हा, असा जवाई पाहिजे ना. तुम्ही म्हणता ना तर त्या बाणीवर मी करूनच दाखवन.
तिच्या घरी नौकर चावकर सगळं ठेवून दाखवन. हा, माया तोंडाला तोंड लागू नका येईन बाई. आता सांगतो, माया पोरीला कम जास्त झालं तर तुम्हीच आणि मी काय करा तुम्ही? तुमच्या पोरीले कामं धंदे नाही शिकून ठेवले काय? आयतं खावाचं. मग असंच होतं तर चांगल्या मोठ्या घरी कोणत्या अंबानीच्या घरी देत्या, कायले आमच्या घरी दिल्या? असं काय माहीत, आम्हाला वाटलं अंबानीसारखा आहे बापा, सगळं काही पुरं करन, चांगलं आहे, घरदार आहे. पण कायचं इथं तर अंबानी तर दूरचीच गोष्ट आहे. इथं हे रोडवरचे भिकारी तरी परवडले, पण तुम्ही नाही परवडले. नुसतं काम काम म्हणजे त्या जीवापेक्षा काम तुम्हाला पाहिजे. म्हणजे तिकडे मायापुरीचा जीव काऊन नाही जाय तरी तुम्हाला काम पाहिजे, काम. मग असंच होतं, एखादी मोलकरीन बायको करून द्यायला पाहिजे होती रस्त्यावरली. एवढाही पोरगा माया काय नालायक नाही आहे का रस्त्यावरची पोरगी मागून देईल? हो, त्याच लायकीचे आहे तुम्ही. रस्त्यावरची पोरगी द्यायला पाहिजे होती, पण चुकून आमच्या घरात आले ना, आमची चूक झाली का तुम्ही अशी निघान म्हणून देऊन टाकलं. असं झालं ते. असं काय माहीत, तुमच्यापेक्षा तर चांगले आहे तुम्ही. बत्तर. तुम्हीच कोणते हे? हा, आम्हाला सांगून राहिले तुमच्यापेक्षा तर काही पट्टीनं आम्ही चांगलं हा, पैसा आदल्यानं सगळ्या गोष्टीनं. आम्ही काही कमी नाही. करोडाचं वावर आहे म्हटलं, करोडाचं. तुमच्यापाशी काय आहे? फक्त एवढा मोठा बंगला झालं. आमच्यापाशी जमीन आहे, जमीन करोडाचं म्हटलं. आणि पोरगी बी लाखात एक आहे. हो, लाखात एक आहे? बापरे, आता आल्या आहे ना, लाखात एक आहे ना. जा, एखादा लाखात हिरा पाहिजे तुम्ही, तुमच्या पोरीले दे जा. पण माया घरामध्ये तुमच्या पोरीले पाठवू नका. काऊन नीन? माई पोरगी इथंच राहीन, तुमच्या छातीवर बसून खाईन ते. हा, जेवढा खर्च लागला ना तेवढा खर्च टाका, तेव्हा माझ्या पोरीले नेतो. फुकटचा नाही आला आमच्यापाशी खर्च. हा, दागिने तिच्या अंगाचे भांडे उतरून घेतले, ते पुरे भांडे दहेज, आणि जेवढा आम्हाला लग्नाचा खर्च लागला ना तेवढा पुरा खर्च आमचा द्या, तेव्हा मी माझ्या पोरीले नेईन. हो, असा कोणता तुम्हाला खर्च लागला? त्या खेड्यातून लग्न केलं, कोणता खर्च लागला? तुमच्यापेक्षा तर आम्हाला खर्च लागला. गाड्या घोड्या, एवढं मोठं सोनं केलं. तुम्ही केलं? तुम्ही कोणतं सोनं केलं? फक्त हे एक अंगुठी बस. एक अंगुठी 2 तोड्याची आहे म्हटलं ते अंगुठी. आता कितीचं झालं? लाखाच्या वर गेलं सोनं. तुम्ही बी आमचा खर्च द्या, आम्हालाही खर्च लागला. ते मला सांगू नका. माई पोरगी तुमच्या घरात आलती. हा, खर्च टाका तेव्हा माया पोरीले नेतो. आणि माया पोरीच्या केसाले जर हात लावला ना तर लक्षात ठेव जा. तुमच्या पोरीले तुम्ही काहीच नाही शिकवलं ना. धडाचे तिले स्वयंपाक येत ना, धडाचे कामं येत, काहीच नाही येत तिले. फक्त तिला आयतं पाहिजे, आयतं खाणं, राहणं, झोपणं बस, आणि मोबाईल पाहणं. हा, तर माया घरी कामच नाही पडलं तिले काम लावाले. आणि माया पोरीले नाही येत कामं. हा, आणि मी शिकवती नाही, माई पोरगी करणारी नाही. तिच्या हाताखाली एक बाई ठेवून म्हटलं, बाई. हाता ठेवा ना, मग तुमच्या घरी ठेवा आणि हाताखाली तिच्या बाई ठेवा. का तिचं सारं जाग्यावर झालं पाहिजे. ठेवा ना मग. कायले आमच्या घरी पाठवून राहिल्या ना, कायले माझ्या पोराच्या मागं लावून राहिल्या पोरीले? सुटका करा ना मग. तुम्हाला काय वाटलं का अशीच सोडणार? अशीच सोडणार नाही तुम्हाला. हा, लक्षात ठेवा. जेवढा खर्च लागला ना, हे दहेज बयज हे सगळं तुमच्यापासून घेतो मी, आणि घेतल्या बिगर सोडणार नाही. हा, वागवत असाल तर चांगल्यानं वागवा माया पोरीले, हे लक्षात ठेवा. मले 2 सुना आहे पा, माया सुना कशा मस्त कशा राहून राहिल्या. हा, शान राहून राहिल्या. आता कामही करतात ना रच आयतं बसून खाते काय? तुम्ही करा ना, त्याच्यासमोर त्याला बसून ठेवा. आता तुमची पोरगी माई सून आहे, तुम्हाला बी 2 सून आहे, तर तुम्ही बसून ठेवा सून आहे, आणि तुम्ही करा कामं, पुरे कामं करा, आणि त्याला बसून ठेवा आणि त्याच्या हातात द्या. मग मला सांगा. हा, इथं म्हणजे तुमची पोरगी आहे तर तुमच्या पोरीला पालखीत बसून ठेवू. हा, आणि त्या तुमच्या घरी आल्या त्या त्याला म्हणजे राबून घ्या कामं. हे जाते तर त्याच्या हातात, ती हिच्या हातात देते त्या. त्या बाया होय, आणि हे कोण होय? ते मला सांगू नका. हो, ते काही घरांना सांगू नका. हो, काऊन
काहून सांगू नका? इथं उदाहरण तुमच्याच घरचं आहे उदाहरण. हा, तुम्ही त्या दोन सुनाले तुम्ही बी बसून ठेवा, तर मी बी बसून ठेवतो तुमच्या पोरीले. काहून तुमच्या पोरी वाईत का त्या? होय नाही, पण कोणाच्या तर पोरी होय ना. त्या पोरीले दोघीले बसून ठेवा आणि तुम्ही काम करा. मग मी बी तुमच्या पोरीले काम नाही कर सांगणार, बसून ठेवन. बसून काय चांगल्या पालखीतच बसून ठेवतो मग. येन बाई आपल्यापासून राहते. माझा स्वभाव चांगला आहे, मी पोरीसारखं वागून राहिली त्याने म्हणून त्या रच काम करते. आणि तुम्ही पोरीसारखं नाही, एकदम तिला दचड आपड, जिथं तिथं टोकणं बोलणं. तिला उलीची आजादी नाही. माहेरी आली तर काहून गेली, आली तर काम कर न असं कर. दुखलं सुकलं तर नाही बसून ठेवन काय? दुखलं सुकलं तर आराम नाही करून तर काय कामं करून काय ते? म्हणजे काय तिचा जीव काय जास्तीचा आला काय? काम जास्त झालं तर काय तिचा जीव तुम्ही भरून द्यान काय? एका दिवसाच्या तापानं मरून राहिली काय ते? हमेशाच घरानं चालू आहे. 8 दिवसात 2 दिवसात बिमारच पडते. मग त्याच्यापेक्षा तुमच्या घरी ठेवा ना. माय कामं मला काही भारी नाही आहे, माय कामं मीच करतो. ठीक आहे, माझ्या पोरीले घेऊन जातो आणि तुमच्या पोराले ठेवा तसाच बोकड्या. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला कायचा राग आला? नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत. पट्ट 1000 सबस्क्राईब झाले पाहिजे आपले. दाबा मग बटन, बेल आयकन बी दाबा.